नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मे महिना सुरू झाला की कोकणात विविध पदार्थ खाण्याची रेलचेल, कारण एक तर त्यांच्याकडे सुट्टीची चाकरमानी येतात आणि मग त्यांना काय घालू काय नको असं त्यांना होतं. तसेच दारात फणसाची झाडं असलेल्यातल्या कोवळ्या फणसाची भाजी झालीच पाहिजे. ती कशी करतात ते पाहू. हा जो आहे ना कोवळा फणस आहे, ह्याला कुयरी म्हणतात. आणि आता ह्याला कापायचं आहे, तर पहिल्यांदा काय करायचं, याला चीक असतो, त्यामुळे पेपर कपडा घेऊन तुम्ही याला तेल लावायचं सुरीने कापताना. गावी तर कोयत्यानेच कापलं जातं, तर आता आपण ह्याला कोणतीही सुरी वापरेल म्हणून मी दोन्हीपैकी सुरीला कापू, म्हणजे तेल लावून कापायचं, म्हणजे ते चीक लागत नाही. आता काय होतं माहिती आहे, पहिल्यांदा जेव्हा कापतो ना तेव्हा इथे चीक निघतो. आता मी हे तुम्हाला कसा कापायचा दाखवते म्हणून, नाही तर जर आपल्याला घाई नसेल तर सकाळी तुम्ही असा चीक कापून तिरका केला तर सगळा चीक निघून जातो. आता काय करायचं माहिती आहे, याचे असे छोटे छोटे असे चकते करत राहायचे, म्हणजे पटकन कापला जातो आपल्याला हवा तसा. असे मी कापून घेते, त्यामुळे असा पटकन कापला जातो. आता काय करायचं, याचं आहे ना ह्या साईडचं पण आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर काय करायचं, ते अशा पद्धतीत एक दाखवते मी आणि मग सगळा मी कापून, आणि हे कापलेलं लगेच काळं पडतं म्हणून काय करायचं, तुकडे करून पाण्यात टाकायचे. त्याला चारखंड म्हणतात आणि हे गाईगुरांना, गावाकडे गाईगुरं असतात टाकतात. आपण हा टाकाऊ भाग असल्यामुळे घ्यायचा नाही आहे, कचऱ्यात टाकायचा आहे. आणि मग आता हे काढल्यावर ह्याचा मधला भाग आहे, ह्याला पाव म्हणतात, तोही काढायचा आहे. अशा तऱ्हेने मोठे मोठे तुकडे करायचे आणि हा मधला हा नरम भाग असतो हा फेकून द्यायचा आणि हे तुकडे असे घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे. आता मी सगळं कापून घे बघा, असे आता मी मोठ्या मोठ्या फोडी केल्यात आणि पाण्यात टाकल्या, कारण नाही तर वर ठेवलं की लगेच ते काळं पडतं. आता काय करायचं आहे, ह्याला मी ना एकतर तुम्ही डायरेक्टही शिजवू शकता, पण ते शिजायला 15-20 मिनटं लागतील. नाहीतर झटकन व्हायचं आहे तर कुकरच्या डब्यात पण शिजवून घेता येतं. आता ह्याला मी थोडंसं हळद आणि मीठ टाकून छानसं शिजवून घेणार आहे. बघा, मी हळद मीठ टाकून ह्या पोळी ज्या उकडवून घेतल्या त्या आता काय करायचं, याचं पाणी घ्यायचं नाही, याचा चीक निघतो, त्यामुळे गाळून हा असं गार करायला, गार म्हणजे पूर्ण पाणी निथळून द्यायचं. आणि मग आता काय करायचं, ह्याच्यातच हे शिजलं आहे, ह्या फोड्या सगळ्या आपल्याला असं, गावी काय करतात पाट्यावर वरवंट्यावर जरा जरा चेचून काढतात, पण तुमचं असं इझी वे, कारण हा कोवळा फणस आहे आणि असं त्याला स्मॅश करायचं, जरा असं खूप लगदा नाही करायचा, मग काय मिक्सरमध्येही फिरवला असता, पण त्याचे असे धागे आणि हे वेगळे होतील असं करायचं. दुसरं काय, मी महत्त्वाचं, जेव्हा चिरतो फणस त्यावेळेला कवळा असेल तर ह्याच्या ह्या आटळ्या असतात ना त्याही कवळ्या असतात, त्या चालतात. पण तुमचा फणस जून असेल तर आटळ्या कडक असेल तर त्या वेगळ्या वाफवून त्याची सालं सोलावी लागतात. आता आपण ह्याची भाजी करायला, हे मी झालं असं सगळं सुट्टा करून घेते आणि पुढची दाखवते. सगळा फणस तोपर्यंत गारही होतं आहे, सगळं पाणी नितळतं आहे. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय आहे, ही फणसाची भाजी आहे ना, ह्याला कुयरी म्हणतात ना, त्याचा थोडासा निघतो, पण या थोड्याशा फणसाच्या भाजीला कांदा जास्त घातला तर चव येते, म्हणून मी ह्याच्यासाठी 3-4 कांदे घेतले
आपण लहान असतील तर 4 घ्या, मोठे असतील तर 3 पण पुरे, किंवा तुम्हाला कांदा जास्त आवडत नसेल तर 1-2 घेतलेत तरी पुरे, पण कांदा जास्त चविष्ट लागतो. मी कांदे चिरून घेतले 3, मिरच्या घेतल्या आपल्या आवडीप्रमाणे, तिखट जास्त हवं तर तिखट, पण ही अशीच नुसती खाण्यासारखी कमी तिखटाचीच भाजी असते अगदी नावाला, म्हणून मी ह्या साध्या मिरच्या घेतल्या, कढीपत्ता घेतला, मीठ. मग ह्या भाजीला ना ओला नारळ, कोकण म्हटलं की नारळ आलाच, आणि ओला नारळाचा वापर जास्त प्रमाणात होतो, आणि या भाजीला नारळाची चव जास्त चांगली लागते, म्हणून हा खाऊन घेतलेला नारळ, कोथिंबीर, आणि मग फोडणीसाठी राई, जिरे, हिंग, मसाला घरचा जो तुम्ही वापरत असाल तो, हळद, मीठ आणि तेल. चला आता आपण फोडणी घालून तापायला ठेवली, आणि त्याच्यात आता ह्या जरा भाजीला परतण्यासाठी थोडं तेलाचं प्रमाण जास्तीचं लागतं. ह्याच्यात मी मोठे 4 चमचे तेल टाकते. तेल तापलं का बघा, पहिलं मी मिरच्या टाकल्या, नंतर हा कढीपत्ता, राई, हिंग, आणि लसणाच्या कुड्या 3-4 घेतल्यात चेचून, त्या पण ह्यात घालायच्या. आणि मग हा कांदा, आता हा कांदा परतून घ्यायचा आहे, गॅस मध्यमच ठेवायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, कांदा नेहमी लवकर भाजला जावा आणि छान नरम व्हावा, म्हणून ह्याच्यात आधीच मीठ टाकायचं. मी फणस उकडताना मीठ टाकले, त्यामुळे ह्यात मी थोडंसं मीठ टाकते, कारण त्याला पण फणसालाही मिठाची चव लागली पाहिजे म्हणून. आणि आता यातच थोडी हळदही घालते. आता कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घेते. हे बघा, छान कांदा नरम झाला आहे. आता काय करायचं आहे, हळद मीठ टाकलं आहे, मिरची टाकली आहे पण मी कमी तिखटाची, आणि थोडासा रंग यायला किंवा थोडीशी चव तिखटाची वाढायला अर्धा चमचा मी माझा घरचा मालवणी मसाला टाकते. मला पिवळ्या कलरचीच आवडत असेल तर अशीच ठेवा. आता हा मसालाही कांद्यात भाजल्यावर ह्याच्याबरोबर हा जो आपण फणस सगळा आता सुट्टा गेला बघितलात तुम्ही, हा सगळा फणस यात घालून मसाल्यात शिजवून घ्यायचा. भाजीला सगळा मसाला लागला पाहिजे, पण तरी आपण काय करायचं, जरा गॅस बारीक करून वाफ काढायची. आता मसाला घालून वाफ काढली. आता यात खोबरं घालायचं, ओला नारळ, आणि तो पण याच्यातच छानपैकी परतून घ्यायचा आहे. काय सुगंध येतोय भाजीचा, आहा. ह्या ठराविक काळात भाज्या मिळतात ना, म्हणून यांचं अप्रूप जरा वेगळंच असतं. फणसाची भाजी घ्या, अळूची भाजी घ्या, काही भाज्या अशा असतात पारंपरिक आपल्या, त्या वेळेला कधीतरी खायला बऱ्या वाटतं. त्या रेग्युलर करतही नाही आपण, आणि मिळत म्हणजे आता फणस उपलब्ध होतं, पण या दिवसात जो होतो तसा एरवी होत नाही. आता हे मी खोबरं टाकलेलंही, याला एक छान वाफ काढून घ्यायची. गॅस मंदच ठेवायचा आहे. हे बघा, आता खोबरं टाकून छान वाफ काढली. आता काय करायचं आहे, याच्यात कोथिंबीर घालायची भरपूर, त्याचाही सुगंध आणि चव छान लागते. आणि अशी आपली ही फणसाची भाजी तयार झाली. ती झटपट छान भाजी झाली की नाही, बघून खावीशी वाटते. आणि याला चपातीच हवी असं नाही, कोकणात तर काय करतात, ही भाजी सकाळी केली की पेजेबरोबर खायला देतात.
आणि अशीच खाल्ली जाते. चपाती, भाकरी, भात काही नको आहे. आता सगळ्या भाजीत आपण कांदा, साधे पदार्थ घरगुती वापरून केलेली भाजी बघून तर सुंदर दिसतेच, पण खायलाही अतिशय चविष्ट लागते. दुसरं, काही जण यात गुळाचा खडा घालतात. तुमच्याकडे गूळ आवडत असेल तर थोडा गुळाचा खडा घातलात तरी चालेल. कशी वाटली बघा रेसिपी. ज्यांनीही केलेली नसेल, कोकणातला असा एकही माणूस नाही की त्याच्या घरी फणसाची भाजी झालीच नाही. आणि फणसाची भाजी खूप पद्धतीने केली जाते. साधी पद्धत, मसाल्याची पद्धत आणि जसा देश तशी वेगवेगळी. काही ठिकाणी मसाला वापरून मटणासारखी पण ही भाजी केली जाते. शिवाय याच फणसाचे कबाब, कटलेट अनेक पदार्थ करता येतात. पण तुम्ही नक्की फणस आणा, कोवळा मिळाला तर, आणि जरूर ही भाजी करून खाऊन बघा. मग तुम्हाला मी म्हणते ते पटेल. कशी वाटली माझी रेसिपी. अशाच माझ्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी मी दाखवायचा प्रयत्न करते. जर तुम्हाला माझ्या पारंपरिक रेसिपी आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.